स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिले, नकशिक नायिकाभेद बुद्धभूषण 7 शतक, असे शास्त्रवीर संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे एका अविद्येने केले. हे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का, अशा सांगणाऱ्या प्रथम शिक्षिका, भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज ज्यांची जयंती आहे, ज्यांनी दिवसा रस्त्यावरील घाण आणि रात्री लोकांच्या डोक्यातील घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, राजादी कृषी छत्रपती राजश्री शाहू महाराज, या सर्व महामानवांच्या स्वप्नांना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून बहुजनांना हक्काधिकार देणारे बुद्धिसम्राट, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिवरायांचा पोवाडा साता समुद्रापार रशियामध्ये गाणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्यागमूर्ती रमाई, सूर्याला जन्म देणारी भीमाई आणि पांढऱ्या घोंगडीवर बसून, घोड्यावर बसून 27 वर्ष राज्य करणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम महामानवांना आणि महामातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात प्रथमतः विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांनी मंगल हो या वाक्यापासून ज्यांची सुरुवात होते, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा, ए जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. या म्हणीप्रमाणे सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद भरणारे, ज्यांना उभा राहता येत नाही त्याला उभं राहायला शिकवणारे, ज्यांना हातपाय हलवता येत नाहीत त्यांना हातपाय हलवायला शिकवणारे आणि वाणीतून माझ्यासारखे अनेक वक्ते महाराष्ट्रामध्ये घडवणारे आदरणीय सन्माननीय गुरुवर्य रवींद्रजी पवार सर, दीपस्तंभची संचालिका, जिची मूर्ती लहान कीर्ती महान आहे. तुकाराम महाराज म्हणतात की पुत्र पुत्री कशी पाहिजे, जी सरांची मुलगी आहे सबुरी, मी तिला लाडानी, माझी खूप ती प्रिय आहे, की छोटा पाकिट बडा धमाका म्हणत असते मी, अशी दीपस्तंभची संचालिका सबुरी पवार, आणि ज्यांचे विश्लेषण सतत ऐकत राहावंसं वाटतं, ज्या उत्कृष्ट विश्लेषण करतात, ज्या उत्कृष्ट वक्त्या आहेत, आदर्श शिक्षिका आहेत, आदर्श सूत्रसंचालन करणाऱ्या अशा पूनमताई साळुंके, आणि आज ऑनलाईन सेशन मध्ये उपस्थित असलेले दीपस्तंभचे बुद्धिजीवी सर्व सदस्य आणि माझे मित्र परिवार आणि माझे कुटुंबीय, माझे बंधू डॉक्टर हसनाळकर आज उपस्थित आहेत, माझे बहिणी, माझं कुटुंब सर्व या ऑनलाईन सेशन मध्ये उपस्थित आहे. सर्वांचं मी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात तुमचं सहर्ष स्वागत करते आणि धन्यवाद देते. सर्वप्रथम शिवराय तुमच्या पुढे सादर करण्याच्या आधी की जी मातृसत्ताक पद्धतीचं नेतृत्व करतील स्त्री, त्या जिजामातेला सर्वप्रथम मी वंदन करते, वंदन सादर करते. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाची कुणालाच नाही, नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजामाऊली गे जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही, जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या बसे चित्त देही, जिजामाऊली गे तुझ्या प्रेरणेने
प्रेरणेने तुझ्या संस्कृतीने प्रकाशात नाते मने ही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पायी जिजामाऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. छत्रपती वाचणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, पण छत्रपती शिवराय जगणं खूप अवघड आहे, कृतीत आणणं खूप अवघड आहे. आज शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना आज आपल्याला शिवाजी महाराजांबरोबर जगायचंय, जिजाऊ सोबत जगायचंय आणि शहाजी राजांचाही ज्वाजल्य इतिहास समजून घ्यायचंय. जेव्हा सरांना मी नाव दिले की सर शिवाजी महाराजांवर मला बोलायचंय, तेव्हापासून जेव्हा मी शिवाजी महाराजांचं सर सांगत होते की तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही शिवराय समजून घ्या, त्याचे नोट्स काढा, तर मी जेव्हा शिवराय समजून घेत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पुत्र एवढा शूर आहे तर त्याचा पिता कसा असेल. तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी. तर मी शहाजी राजांचं राजनीतिज्ञ छत्रपती शहाजी राजा हे पुस्तक राजेंद्र घाडगे यांनी लिहिलेलं आत्मचरित्र, त्यांचं चरित्र वाचलं. इतके शूर, इतका शूर पिता असल्यानंतर इतका शूर पुत्र जन्माला येणारच आहे. इतिहास एवढा इतका धगधगता शहाजी राजांचा इतिहास आहे की आपण कल्पनाच करू शकत नाही, कारण शहाजी राजे आपण एवढे वाचत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेत असताना जिजाऊंना आणि शहाजी राजांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, तो 400-450 वर्षापूर्वीचा इतिहास, जेव्हा शहाजी राजे निजामाच्या दरबारामध्ये, शहाजी राजांचे वडील लखुजी राजेही निजामाच्या दरबारामध्ये एक सरदार होते, शूर सरदार होते. शहाजी राजांच्या वडिलांना लखुजी राजांना पुणे आणि सुप्याची जहागिरी मिळाली होती. त्यानंतर शहाजी राजे ते जहागिरी राखतात आणि जिजाऊंसोबत शहाजी राजांचं लग्न होतं. लखुजी राजे जाधव आणि शहाजी राजाबरोबर जिजाऊंचं लग्न होतं आणि त्यांना पहिला मुलगा संभाजी होतो आणि त्यांचे एकूण शहाजी राजांना आणि जिजाऊंना 6 अपत्य झालेले असतात. त्याच्यातले 4 अपत्य गेले, पहिला संभाजी आणि 6वा शिवाजी. बघा, तो काळ आपण आतापर्यंतच्या वक्त्यांनी जिजाऊंचं माहेर आणि सासर बऱ्यापैकी सांगितलंय. मी थोडक्यात तुम्हाला जिजाऊंचा आणि शहाजी राजांचं कसा संघर्ष होता. जेव्हा जिजाऊ पोटीशी होत्या, जेव्हा गरोदर होत्या, तेव्हा जिजाऊंचं माहेर उद्ध्वस्त झालेलं आहे. जिजाऊंचे पती लखोजी राजे जाधव आणि त्यांचे आचलोजी आणि राघोजी आणि यशवंत हा त्यांचा भाचा, अशा ह्या चौघांचा खून निजामाच्या दरबारात विश्वासघाताने झालेला आहे. आणि जिजाऊ इकडे पुण्याला गरोदर आहेत, त्या स्विनेरीवर आहेत. जेव्हा ही गोष्ट शहाजी राजांना आणि जिजाऊंना कळती तेव्हा अत्यंत जी गरोदर आहे, काय दुःख झालं असेल, काय वेदना झालेल्या असतील. त्यावेळेस 4 पुरुष आणि 3 स्त्रिया, एका वेळी 7 लोक जिजाऊंच्या माहेरचे गेलेले आहेत. कारण त्या काळी सती जाण्याची प्रथा होती. हा यशवंत 9 वर्षाचा होता आणि त्यांची आई, त्यांच्या 2 भावजया सती गेलेल्या आहेत. हा इतिहास आहे. हा जो मी इतिहास सांगतेय, मी पुस्तकातून वाचून अनेक ऑनलाईनचे जे स्रोत आहेत त्याच्यातूनच मी तुम्हाला सांगतेय. माझ्या मनाचा इतिहास सांगत नाहीये, हे लक्षात असू दे. तर त्यावेळेस जिजाऊ शिवनेरीवर आहेत आणि शहाजी राजांना खूप दुःख होतं. शहाजी राजे खूप दुःखी होतात आणि निजामावर चालून जातात. पण त्याच वेळेस जो आदिलशहाचा मुरार
जगदेव आहे, जो पंडित आहे, तो पुण्यावर हल्ला करतो आणि पुण्याची जमीन नांगराने नांगूर ती उद्ध्वस्त करतो, शापित जमीन करतो आणि तिथे लोखंडी पहार रवतो आणि तिथे पहार रवून त्याच्यावर लिहितो की हे कोणी पहार उपडेल त्याचा निर्वंश होऊन जाईल. जिजाऊंना मग त्या काळाचे जिजाऊंना काय त्रास झाला असेल तरी जिजाऊ खंबीर होतात. बघा आताची स्त्री असेल, आज सगळं सासरचं बी आपल्या धीराचाही खून झालेला आहे. त्याआधी त्यांच्या मोठ्या बंधूचा आधीच त्याच्या आधी खून झालेला आहे आणि भोसले आणि जाधव कुटुंबादी वितुष्ट आहे आणि सासरकडे माहेरकडे जाण्याची त्यांना कोणीच माहेरमध्ये शिल्लक राहिलेलं नाही, अशा अवस्थेत गरोदर आहेत. आणि जिजाऊ गरोदर असताना ह्या बदल्याची भावना आपल्या बाळाला सांगतात, बाळा तू जन्म घ्यायच्या आधीच घेतल्यानंतर इथल्या सगळ्या जी मोगलशाही आहे, निजामशाही आहे, कुतुबशाही आहे, इथली जी हे शाळा तुला नष्ट करायचंय, तुला एक मोठा राजा बनायचंय, हे स्वप्न जिजाऊ बघतात. जिजाऊ जेव्हा शिवनेरीवर अनेक इतिहासकारांनी त्यांचे जे डोहाळे आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे की जिजाऊंना घोड्यावर बसायचं डोहाळे लागले होते, जिजाऊंना दांडपट्टा चालवायचे डोहाळे लागले होते, जिजाऊंना शिकार करण्याचे डोहाळे लागले होते. ज्वाला होती, हे बदला घ्यायचंय, माझ्या आईला माझ्या बापाला ह्यांनी निजामांची मनोभावे सेवा केलेले, कारण हे सगळे सरदार होते, वतनदार होते, शूर होते. म्हणून माझा मुलगा कुणा पुढे मुजरा करणार नाही, तर माझा मुलगा राजा होईल असं स्वप्न जिजाऊ पाहत होत्या. आणि पुढची गोष्ट, जेव्हा 19 फेब्रुवारी 1630 ला शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला, त्यानंतर 8 वर्ष जिजाऊ पुण्यामध्ये शिवनेरीवर आहेत आणि तिकडं आदिलशाह आणि मोगल यांच्यामध्ये युद्ध झालंय. मोगल आदिलशाहवर जिंकलेले आहेत, आदिलशाहला हरवलेले आहेत आणि मोगलांनी शहाजी राजा आदिलशाह बरोबर तह करतात आणि म्हणतात की हा शहाजी पुण्यात आला नाही पाहिजे, त्याला कर्नाटकामध्ये लांब, बेंगलोरला तिकडं लांब, तो पुण्यात आला नाही पाहिजे, तो महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. तो जर महाराष्ट्रात आला तर आपल्यावर चालून येईल. मग तहामध्ये बोली होते आणि शहाजी राजांना महाराष्ट्रामध्ये याला बंदी घातलं जातं. जिजाऊ शिवनेरीवर आहेत, बाळ शिवाजी शिवनेरीवर आहेत आणि तिकडे शहाजी राजे आहेत. आणि जेव्हा शिवाजी 8 वर्षाचे होतात तेव्हा शहाजी राजे बेंगलोरमध्ये स्वतःच आदिलशाहच्या अंकितच पण स्वतःच एक वेगळं राज्य निर्माण करतात आणि तिथे अनेक राज्य त्यांच्या अधीनस्थ महसूल गोळा करून त्यांनी इथला प्रदेश जिंकून तिथं त्यांनी स्वतःच एक वैभवशाली राज्य निर्माण करतात कर्नाटकामध्ये बेंगलोरला. आणि जिजाऊ 8 वर्षाच्या शिवबाला घेऊन तिकडे 2 वर्ष मुक्कामाला जातात. तिथे जातात आणि शिवबांना तिथे राजनीतीचे दोघं नवरा बायकोच्या संगनमताने हे सगळं ठरवतात की आपण आपल्याला आपलं स्वराज्य निर्माण करायचं. आणि तिथे शहाजी राजांना ह्या सगळ्या 4 शहांची इत्थंभूत माहिती होते, कारण 4 ह्या जे शाया होत्या तिथे शहाजी राजांनी प्रत्येक शाळेमध्ये तिथं त्यांनी सरदार म्हणून काम केलेले होते, ते शूर होते आणि शिवरायांना सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतात. सगळं प्रशिक्षण देऊन जिजाऊंना बी कसं चालवायचं, राजगादी कशी चालवायची, तुम्हाला राजमाता व्हायचंय. मग जिजाऊ सगळं हे करून आपल्या पत्नीवर आम्हाला म्हटलं जातं की जिजाऊ घडल्या पाहिजे, शिवराय घडले पाहिजे पण शेजारच्या घरात, पण जिजाऊ घडायसाठी आपल्याला आधी शहाजीराजे प्रत्येक घरामध्ये घडले पाहिजे असं मला वाटतं. कारण शहाजीराजे बघा, आज आपण जिजाऊंचा फोटो बघतो, इतकी सुंदर रूपवान आपली पत्नी, जिला माहेर नाही आणि सासरही पुण्यामध्ये कोणी शिल्लक नाहीये, तिला काही आपल्या भरोशाच्या सरदारांच्या जीवावर पुण्याला आणि आपल्या बाळ शंभूला शिवाजीला 10 वर्षाच्या जिजाऊबाईला दोघांना ते पुण्याला पाठवतात, कारण ते येऊ शकत नाही. जिजाई पुण्यात येतात आणि पुण्यात येऊन इथली शापित जमीन सोन्याच्या नांगरांनी नांगरतात, इथल्या लोकांचं परिवर्तन करतात आणि ती पहार उपटून टाकतात. आणि प्रत्येक इथल्या माणसाच्या डोक्यातली जे ते भीती होती की जर ही पहार उपटली तर निर्वंश होईल, तर ते फेकतात आणि तिथे सुजलाम सुफलाम पुण्यामध्ये करतात आणि लोक जोडायला सुरुवात करतात स्वराज्यासाठी. हे सगळं माहिती आहे, कारण शिवरायांनी
भरपूर सरदार, भरपूर त्यांची कला बघून, कुठला जात धर्म पंथ बघून त्यांनी स्वराज्यामध्ये आपले सैनिक घेतले नाही, सरदार घेतले नाही, तर त्यांची जे गुणवत्ता आहे, त्यांची जे निष्ठा आहे स्वराज्याची, ते पाहून प्रत्येक मावळा त्यांनी जोडत गेला. शिवरायांचे म्हणजे आज म्हणजे महामेरू जे आहे, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये जे शिवराय आहेत, म्हणजे श्रीमंत योगी, श्रीमंत कशा कशाने शिवराय होते. आज 400 वर्ष झाले, म्हणजे 5 कमी 400 वर्ष झाले शिवरायांच्या जन्माला. 5 कमी याच्यासाठी म्हणते, कालच तारा भवाळकर यांनी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनामध्ये एक सुंदर भाषण केले पंतप्रधानाच्या समोर. महाराष्ट्राचे नेते माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार सरांसमोर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर, अनेक दिग्गजांसमोर जे त्यांनी भाषण केलं, त्याच्यात जे उदाहरणं दिले ते मला खूप भावले. त्या म्हणतात की 2 कमी 100व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा झालेल्या. म्हणून 5 कमी 400 वर्ष शिवरायांना झालेत, तरी शिवराय हे प्रत्येकाच्या मनावर अजूनही राज्य करतात. प्रत्येकाच्या मनात प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की 33 कोटी देवांची फलटण एका बाजूला, आणि एका बाजूला फक्त जय शिवराय म्हणलं तर एवढी ताकद शिवरायांच्या नावामध्ये आहे. असं हे प्रचंड व्यक्तिमत्व आहे. शिवरायांची समाधी शोधून काढणारे, पहिली जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले. एक इंग्रज अधिकारी शिवरायांबद्दलचा इतिहास वाचतो आणि तो प्रभावित होतो, आणि त्याचं रिटायरमेंट असते, आणि त्याला शिवरायांच्या त्या समाधी तिथं जाऊन त्याला त्याचं ते साजरा करायचं असतं. पण त्याला काही रायगडावर जातात, पण त्यांना काही शिवरायांची समाधी सापडत नाही, आणि ते मग इंग्लिश वृत्तपत्रामध्ये ते बातमी देतात की मला शिवरायांची समाधी शोधून द्या. आणि महात्मा फुले ते इंग्लिश पेपर वाचतात, आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते की हा एवढा मोठा माझा राजा, त्याची समाधी हे झाली. ते मग काही त्यांच्या सहकार्यांना घेतात आणि रायगडावर जातात, आणि ते काट्याकुट्यामध्ये जी लपून गेली होती शिवरायांचा इतिहास, इथल्या धर्म पंडितांनी, इथल्या जे व्यवस्थेने लपवला होता, ते शोधून काढतात. तिथे फुले वाहतात, आणि शिवरायावर पहिला पोवाडा महात्मा फुले रचतात, आणि शिवरायांची जयंती साजरी करतात. 1869ला शिवरायांची पहिली जयंती पुण्यामध्ये साजरी करतात. त्यावेळी जयंती 10 दिवसाची असायची. दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की आज आपण जयंती साजरी करतो, शिवरायांना तारखा तिथीमध्ये आपण अडकवलंय. शिवरायांची जयंती रोज साजरी केली तरी काही हरकत नाही, कारण तेवढं त्यांचा इतिहास आहे, तेवढं त्यांचं कर्तृत्व आहे, तेवढं त्यांचा पराक्रम आहे. पण जेव्हा शिवरायांची जयंती साजरी होती, मी जेव्हा पाहते तेव्हा महात्मा फुलेंचा फोटो जयंतीच्या एका बाजूलाही नसतो, कारण ज्यांनी शोधून काढली त्यांचा नसतो. तर हा जाणून बुजून महामानवांना लपवण्याचा तारा भोवळकरांचं एक वाक्य आहे, त्यांनी त्याच्यात उदाहरण दिलेलं आहे. त्या म्हणतात की त्यांनी बुद्धांचं उदाहरण दिलेलं आहे. त्या म्हणतात की सुरुवातीला बुद्धांनी जेव्हा यज्ञ संस्कृतीला विरोध केला, इथली कत्तलीकरणाची, प्राण्यांची कत्तली करण्याला, तर इथल्या धर्मपंडितांनी, इथले जे प्रस्थापित होते, त्यांनी बुद्धांना खूप विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांना पटलं की हे प्राणी हत्या करणं, गायी कापणं, हे जे आहे यज्ञामध्ये प्राण्यांची आहुती देणं, हे चुकीचं आहे. लोक मग बुद्धांना मानायला लागले. मग त्यांनी बुद्धांना 9वा अवतार केला, असं तारा भोवळकर म्हणतात. आणि त्यांनी बुद्धांना देव केलं, विठ्ठलाने त्यांनी 10वा अवतार केलेला आहे, पण ते सोयीनुसार वापर. त्या म्हटल्या की बुद्धांना त्यांनी देव केलं, पण आमच्या घरांमध्ये, म्हणल्या बहुजनांचे जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांच्या घरामध्ये बुद्ध आहेत, पण आमच्या देवाऱ्यामध्ये सगळे 33 कोटी देव आहेत. हेमाई आहे, सगळा खंडोबा आहे, गणपती सगळं आहे, पण बुद्धांचा फोटो आमच्या घरामध्ये नाहीये, त्या म्हणतात. कारण सोयीनुसार ते महामानन वापरतात. आजही शिवरायांच्या नावाने शिवरायांचा वापर फक्त राजकारणी स्वतःच्या उद्देशासाठी वापरतात. म्हणून आमचे अशोक मिरगे म्हणतात की सत्य पायदळी असत्याला भाव, नासविला गाव पुढाऱ्यांनी. खोट सांगून आपल्या मुलांना अडकवतात. लोक राजरोस विकताती मन मत,
लबाडाची पत वाढवली. इथं लबाडाची पत वाढलेली आहे. खरा इतिहास लपवला जातोय. शिवरायांबद्दलचं शेतीविषयक धोरण, शेतकऱ्याविषयी धोरण, महिलांविषयीचं जे आहे, म्हणजे थोडक्यात सांगणार आहे मी, एक प्रसंग सांगणार आहे की शिवराय एक पुत्र म्हणून कसे होते. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. जिवाजी सांगितलं, जीवासी म्हणजे मृत्यू आहे, पण ते आपल्या वडिलांचं स्वप्न, आपल्या आजोबांची हत्या केलेली आहे, त्यांचा बदला घ्यायचा आहे, हे स्वप्न, आपल्या आईचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मुलगा काय करतो. एक गोष्ट म्हणजे मी जय शिवराय या पुस्तकामध्ये प्रशांत देशमुखांच्या मी वाचली आणि ती सत्य आहे की 2 मुलं उच्च शिक्षित आहेत, ते अमेरिकेमध्ये कामाला आहेत आणि आई वडील इकडे आहेत, भारतामध्ये आहेत आणि त्याच्यातली आई वारते आणि मुलाला कळते, छोटा मुलगा येतो, तिचे विधी वगैरे करतो आणि वडिलांच्या हातावर 1,00,000 रुपये देतो आणि वडील म्हणतात, अरे तू आलास बाळा, मोठा भाऊ का नाही आला. तो म्हणतो, आईच्या वेळी मला म्हटला की त्याला काम आहे, त्याला मीटिंग आहे, त्याला वेळ नाहीये, आईच्या वेळी तू जा, तुमच्या वेळी मी येतो, असं म्हणाले. बघा आपली कुठं चालले. आणि एक शिवराय आहेत जे आपल्या माता पित्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या पूर्वजांचा बदला घेण्यासाठी आपल्या जीवाचं रान करतात. बघा शिवरायांना किती वर्ष आयुष्य लाभलेलं आहे. अवघं 50 वर्ष. 50 वर्षामध्ये 15 वर्ष तर बालपणामध्ये जात, पण फक्त 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये आज 5 कमी 400 वर्ष झाले तरी शिवरायांचा धगधगता इतिहास अजूनही चालू आहे. अजूनही प्रत्येकाच्या जय शिवराय म्हणल्यावर रक्त सळसळतं. का एवढे लोक शिवरायांना मानतात. तर याचं कारण शिवराय हे कुठल्या एका धर्माचे, कुठल्या जातीचे नव्हते, तर शिवराय हे सर्व रयतेचे होते. शिवरायांसाठी अनेक लोक मरायला तयार होते. लाख मेले तर चालतील, पण जगाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे, त्यानं जगला पाहिजे, का वाटत होतं लोकांना. तर शिवरायांनी इथल्या शेतकऱ्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्यांची सोय केली. शिवराय स्त्रियांचा सन्मान केला स्वराज्यामध्ये. जातीभेद आणि धर्मभेदाला थारा दिलेला नाही. प्रजा सुखी समाधानी केली आहे. वतनदारी पद्धत होती. निजामा ह्या जे शाळांच्या ह्याच्यामध्ये वतनदारी पद्धत होती. देशमुखी, कुलकर्णी आणि पाटील की त्या गावचा महसूल गोळा करायला आणि तिथले जे प्रमुख आहेत जे ते त्या राजाला त्या जो हे आहे, माईक म्यूट करा. तो जो मोगल असेल, म्यूट करा. डॉक्टर सर, हसनाळकर सर, तुमचा माईक म्यूट करा, आवाज येतो तुमचा मध्ये मध्ये. यस, हा ताई सुरू करा. तर ते महसूल गोळा करून आणि शेतकऱ्यांचं जे उत्पन्न होत होतं, उत्पन्न झालेलं, तर त्याला काही मर्यादा नव्हती. किती महसूल गोळा करायचा, किती कर गोळा करायचा, ते शेतकऱ्यावर अत्याचार करत होते आणि कर गोळा करत होते. तर तो कर गोळा केलेला व त्या जो बादशाह असेल त्याला काही टक्के देऊन अनेक टक्के आपल्याकडे ठेवत होते. ही पद्धत शिवाजी महाराजांनी बंद केली. ताकीद केली की शेतमोजणीची पद्धत शिवरायांनी सुरू केली. शेताची मोजणी केली, पडीक जमिनी वहिती खाली आणल्या आणि शेताचीच मोजणी नाही केली तर पीक पाहणी केली. पीक पाहणी करून त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये किती पीक येते त्याचं म्हणजे अंदाजे किंमत काढली आणि त्या किमतीवर कर लादला. मग शेतकऱ्यांना भरपूर अन्नधान्य उरायला लागली, शेतकरी सुखी व्हायला लागला. राजाच्या जे स्वराज्यामध्ये सैनिक होते हे पूर्ण सैनिक हे असे काही ठेवलेले म्हणजे नुसते लढाई करण्यासाठीच नव्हते, तर काही शेतकरी सैनिक होते, अनेक जाती धर्मातले सैनिक होते, सरदार होते, निष्ठावंत होते. पुढे जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये हे शिवरायांनी ठणकावून आपल्या सैनिकांना सांगितलं.
जगातला एकमेव राजा आहे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचंही नुकसान झालं नाही पाहिजे असा सांगणारा राजा आतापर्यंत झाला नाही. म्हणून प्रजा त्यांच्यासाठी मरायला तयार होती. त्या काळामध्ये जे डच आहेत, जे इंग्रज वगैरे आहेत, ते जे हे मुस्लिम राजे आहेत, ते आपल्या इथल्या स्त्रियांना त्या डचांना वगैरे बाहेरच्या देशामध्ये विकायचे. राजांनी ते पद्धत बंद केली, स्त्रियांचा आदर केला. राजाच्या पाटलाचं उदाहरण आतापर्यंत बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. ते त्याचा चौरंग करून ठेवले, जास्त डिटेलमध्ये जात नाही, त्याचा चौरंग करून पारावर बसवायचे, कारण परत भविष्यामध्ये कुणीच असं केलं नाही पाहिजे. आज काय परिस्थिती आहे आपल्या भारतामध्ये? आज आपण अनेक ठिकाणी आज भारतातला आकडा काढला महिलांवरच्या अत्याचाराचा, तर दर 6 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होतोय आणि सही सलामत सुटून येतात. ज्याची सत्ता आहे, सत्यापुढे सगळं आंधळ झालेलं आहे. सत्य पायदळी असत्याला भाव, नासविला गाव. परत मी ते नासवून टाकलेलं आहे. पहिलं गाव समृद्ध होते, कारण 12 बलुतेदार, 18 पगड जाती एकत्र गुण्या गोविंदाने गावात नांदत होते. त्यांनी जे जमीनदार होते, जे वतनदार होते, त्यांना सांगितलं की तुमचे वाडे पाडा, तुमचे महाल पाडा, आणि जे माझी रयत ज्या घरात राहते, साध्या घरात, तशा घरात राहा. असा राजा जो सर्वांना प्रिय होता. जे आपले बहिरूपी होते, जे महाराजांचं रूप घेऊन जेव्हा पन्हाळगडाला वेळा पडला होता, शिवा काशीद हे न्हावी समाजाचे होते. ते शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. त्याला माहित होतं मी मरणार आहे, तिथं माझं उघडं पडणार आहे, तरी तो मरायला तयार जात होता. कारण त्यांना माहिती होतं मी जरी मेलो तर माझ्या घरचे, माझी बायको, माझे मुलं, माझं संसार, माझा राजा चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. हा विश्वास त्या सरदारांना होता. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचं आणखी एक उदाहरण आहे सुरतेची लूट. शिवाजी महाराजांनी लूट केली कारण त्या काळामध्ये न्याय व्यवस्था नव्हतीये. जर समजा आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या स्वराज्यावर कुणी हल्ला केला आणि इथली संपत्ती लुटून नेली, आणि ते कुठं आपण कुठे न्याय मागू शकत नव्हतो, आपल्यालाही ती लुटूनच आणावं लागत होती. तर शिवाजी महाराज जेव्हा सुरतेची लूट केली, तेव्हा इनायत खान म्हणून होता, तिथला जो सुरतेचा सुभेदार होता, त्याला शिवरायांनी आधी वाटाघाटी, जे आमचं नेलं होतं ते आम्हाला अर्ध परत कर. पण ती जी सुरत होती, ती औरंगजेबाची आर्थिक राजधानी होती. जे काही कुठलंही लुटलेलं सोनं असायचं ते सुरत मध्ये त्यांनी जमा करायचं. सुरत म्हणजे औरंगजेबाचं नाक होतं, मोगलशाहीचं नाक होतं. तर शिवरायांनी तिथं हल्ला केले आणि ती लूट केली. ते इनायत खान लपून बसला, आणि नंतर जेव्हा लूट करून आणली तेव्हा राजाकडे त्याचा वकील पाठवला. तो वकील आला आणि त्यांची जेव्हा बोलणं चालू झालं, तेव्हा त्या वकिलांनी खंजीर काढला आणि राजावर चालवण्यासाठी तो गेला. आणि तिथं जेव्हा राजांचे अंगरक्षक होते, त्यांनी त्या वकिलावर सपासप वार केले आणि तो वकील राजाच्या अंगावर पडला. ते राजाच्या अंगावर रक्त पडलं, आणि अशी अफवा बाहेर गेली की शिवाजी राजे गतप्राण झाले, त्यांची हत्या झाली. आणि जेव्हा शिवरायांना हे कळलं की बाहेर अशी अफवा पसरली की राजे गेले, तर माझे सरदार, माझे जे सैनिक आहेत, तर सुरत मधल्या लोकांना सोडणार नाहीत, कत्तली होतील, म्हणून राजे त्या सैनिकांच्या तळावर जातात. असं काही घडलेलं नाही. राजे हे लूट करायचे, पण ते फक्त स्वराज्यासाठी, कुण्या जनतेला त्रास देण्यासाठी नाही. कारण राजांना जे शिक्षण भेटलं होतं, तारा भोळकर म्हणतात की इथं जे शिवरायांच्या काळामध्ये इथे संतांची भूमी होती, इथं बुद्धांची भूमी होती. बघा आजही तुम्ही गड किल्ल्यांना जा, तिथं प्रत्येक गड किल्ल्याच्या खाली तिथं बुद्धांच्या लेण्या आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत्य कल्याण. हे बुद्धांची शिकवण ह्या भारत भूमीमध्ये होते, आणि ती शिकवण गड किल्ल्याच्या पायथ्याला होती. म्हणून जिजाऊनी आपल्याला सांगितलं जातं, रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्याही असतील, पण ते तसं दिसत नाहीये. का तर इतिहास सांगतो की जेव्हा संभाजी महाराजांची 2 वर्षाचे संभाजी महाराज असताना आई वारली, त्यानंतर जिजाऊनी त्यांचं पालनपोषण केलं, त्यांना संस्कार दिले. तर संभाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी
नकशिक नायिकाभेद, बुधभूषण आणि सात शतक हे 4 ग्रंथ संस्कृत ग्रंथ लिहितात. मग संभाजी महाराज रामकृष्णाचा एखादा ग्रंथ लिहिला असता, असू द्या, सांगितले असतील, पण जिजाऊ हे सगळं ज्या अर्थी 14 वर्षाचा संभाजी महाराज 14 वर्षाचे 4 ग्रंथ लिहू शकतात, तर कसे संस्कार झाले असते? असे संस्कार राजावर जिजाऊंनी केलेले होते. शहाजी राजांनी शिवाजी महाराजावर संस्कार केलेले होते. शिवाजी राजे हे न्यायप्रिय होते. न्याय व्यवस्था त्यांची भक्कम होती. आणखी एक सुरतेचं उदाहरण आहे. जेव्हा महाराजांनी अफाट संपत्ती आणली, पण महाराजांनी आपले महाल, आपला राजवाडा बांधण्यासाठी ती वापरली नाही. जे सिंधुदुर्गचा किल्ला आहे ते बांधण्यास घेतला. रयतेसाठी ते पैसे खर्च केले. अनेक जे आपले किल्ले आहेत त्याची डागडुजी केली आणि रयत सुखी होती. मग आपण काय केलं पाहिजे आता? शिवराय जर त्या काळामध्ये रयतेसाठी एवढं करू शकतात, तर आज आपण शिवरायाचा हा जो गुण आहे तो कसा आपण ज्या पदावर आहे, जे काही काम करतो, ते आपण खारीचा वाटा शिवरायाच्या ह्या चरित्रातून घेतला पाहिजे. म्हणून हसलगीकर म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावेत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावेत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावेत. सूर्यकुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा प्रकाश द्यावा, युगायुगाचा अंधार जेते ते पहाटेचा गाव न्यावा. हे शिवचरित्रातून आपल्याला शिकायचंय. पहाटेचे गाव जे जिथं अंधार आहे, अजूनही अंधार आहे. आज 400 वर्षानंतर लोकशाही असूनही शिवरायांचाच काळ चांगला होता. कारण लोकशाहीमध्ये आपण अभिव्यक्ती स्वतंत्र असूनही आपण बोलू शकत नाही. आज ही अवस्था झालेली आहे. तर आपल्याला हे थांबवायचं असेल तर आपल्याला शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतील. बघा, राज्याभिषेकाची गोष्ट आहे. जेव्हा राज्याभिषेक 6 जून 1674 ला रायगडावर राज्याभिषेक शिवराय करून घेतात. कारण शिवरायांना राजा मानायला इथले जे प्रस्थापित होते, स्वजातीचे लोकच जास्त शिवरायांना त्रास दिलेले आहेत. ते लोक शिवरायांना मानायला तयार नाहीत. रांजाचा पाटील म्हणतो, कोण शिवाजी? आम्ही नाही त्याला राजा मानत. बरेच इथले जे आहेत, जावळीचे मोरे असतील, बरेच लोक शिवरायांना राजा मानायला तयार नव्हते. कारण शिवाजी महाराज परंपरेने राजे झालेले नव्हते. शिवाजी महाराज हे एका सरदाराचे, मुघल निजामशाहच्या दरबारात जे नौकर होते, जे तिथे निजामांचे सरदार होते, वतनदार तिथले होते, ते परागना एक सांभाळत होते, त्यांचा मुलगा, एका सरदाराचा मुलगा राजा झालेला होता. म्हणून इथल्या लोक त्यांना राजा मानायला तयार नव्हते. पण जनता त्यांना राजा मानत होती, कारण ते सगळ्यांना समान न्याय देत होते. आणखी एक आपल्याला आतापर्यंत लहानपणापासून सांगितलं जातं, इतिहासामध्ये शिकवलं जातं की अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाच्या बोट छाटली, आग्र्याहून सुटका, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. पण शिवरायांची शेतकऱ्याबद्दलची, शिवरायांच्या काळात आणखी एक गोष्ट की शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या केली नाही. तेव्हा पण दुष्काळ पडले, पण शेतकऱ्यांना औतकाठी देणं, शेतकऱ्याच्या पिकाच्या, म्हणजे जेव्हा जेव्हा सैन्य जायचं पूर्वीच्या काळी, शिवरायांच्या आधीच्या काळी, तर जेव्हा उभं पीक तुडून सगळं नासधूस होऊन जायचं, वर्षभर जे केलेलं असतं, लहान मुलासारखं त्या पिकाला सांभाळलेलं असायचं, ते मातीमोल होऊन जायचं. जनतेला कुठंच दाद मागायला हे नव्हती. पण शिवरायांनी पत्र काढून की तुम्ही जेव्हा मोहिमेवर जाता तर बांधावरून जा, आणि कुठं मुक्काम करत असाल तर तिथे पैसे देऊन दाना पाणी विकत घ्या, आणि झोपल्यानंतर ती जी वात आहे ती विजवून झोपा. एखादा उंदीर येईल आणि ते वात नेऊन तिथली शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते जळून खाक होईल. मग शेतकरी म्हणेल की मोगलच बरे होते, अशी वेळ यायला नको, असं शिवराय पत्र काढून सांगतात. आणि जेव्हा आरबार उभा केलं शिवरायांनी समुद्रामध्ये, तेव्हा लाकडं लागत होते. शिवराय त्यावेळी पण सांगतात की शेतकऱ्यांनी आपल्या मुलाप्रमाणे झाडांना पाणी घालून, आंबा, फणस जे फळ झाडे आहेत त्याची कत्तल करू नका. एखादं जीर्ण झालेलं झाड जरी तुम्हाला घ्यायचं झालं तर त्याचा योग्य तो मोबदला देऊन ते झाड शेतकऱ्यांच्या परवानगीनं कापा. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करणारा हा राजा किती महान असेल. स्वराज्याभिषेकाकडे येते तेव्हा शिवरायांनी स्वराज्याभिषेक करायला घेतलं, पण इथले जे
प्रस्थापित होते, इथले जे धर्मपंडित होते, इथले जे आपल्या महाराष्ट्रातले ब्राह्मण होते, ते शिवरायाचं राज्याभिषेक करायला तयार नव्हते, मंत्रोच्चार म्हणायला तयार नव्हते त्या काळातले. हा इतिहास सांगतोय. तर शिवाजी महाराजांनी काशीवरून गागा भट्टाला आमंत्रण दिलं, तो पण यायला तयार नव्हता. त्याला अनेक संपत्तीचं, अनेक त्याला हिरे दागिने, त्याला खूप सारी दौलत दिल्यानंतर तो यायला तयार झाला आणि तो इथं आला. आणि इतिहास सांगतो की त्यांनी आल्यानंतरही शिवरायांचा अपमान केला. त्यांनी डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवरायाचं राजतिलक केलं, असं इतिहास सांगतो. आणि आत्ताच छावा पिक्चर आलेला आहे, मी अजून पाहिलं नाही, फक्त त्याच्या प्रतिक्रिया वाचतीये. तो अपमान इथल्या लोकांनी शिवाजी महाराजांना शूद्रच मानलेला आहे, इथल्या धर्मपंडितांनी. हा शूद्र राजा कधीच राजा होऊ शकत नाही, आम्ही ह्याला राजा होऊ देणार नाही. कारण राजा फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मणच होऊ शकतो. कारण क्षत्रिय आता शिल्लकच राहिलेले नाहीत पृथ्वीवर, कारण परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेले, असं इथल्या धर्मपंडितांचं म्हणणं होतं. आणि नंतर संभाजी महाराजांच्या बाबतीत बघा, संभाजी महाराज 4 ग्रंथ संस्कृत पंडित होते. आणि जगाच्या इतिहासामधलं एकच उदाहरण आहे की संभाजी महाराजासारखं जो हत्या संभाजी महाराजांची करण्यात आली, त्यांची त्वचा सोलण्यात आली, त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांच्या कानामध्ये शिस ओतले, डोळे म्हणजे इतकं छिन्न छिन्न, त्यांचे हात पाय तोडण्यात आले, असा कुठल्याच राजाची अशी हत्या आतापर्यंत इतिहासामध्ये झाली नाही. पण औरंगजेबाच्या काळामध्ये ती झाली, कारण त्याचं वेगळं आहे असा इतिहास सांगतो. कारण मनुस्मृतीमध्ये असा आहे, जो ग्रंथ वाचतो, जो वेद वाचतो, जो संस्कृत वाचतो, त्या काळात ते वाचण्याची परवानगी बहुजनांना नव्हती, लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता. तर त्याला ही सगळी शिक्षा जी संभाजी महाराजांना करण्यात आली, ती शिक्षा केली जात होती. आणि ह्या सगळ्यांचा बदला घेण्यासाठी जो मनुस्मृतीच्या नियमानुसार संभाजीराजांची हत्या करण्यात आली, शिवाजी महाराजांचा अपमान राज्याभिषेकाच्या वेळेस केला, त्याचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती मनुस्मृती रायगडाच्या पायथ्याला महाराजाला अभिवादन करण्यासाठी जाळतात. आणि ते जाळताना त्यांच्या बरोबर ब्राह्मणही होते, जे पुरोगामी होते ते त्यांच्या बरोबर जाळण्यासाठी ते ब्राह्मण पण होते. काही ब्राह्मण लोकांनाही हे मनुस्मृतीचे नियम मान्य नव्हते. म्हणून गायक म्हणतात, दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायांची तलवार तळपती इथल्या मोगलशाहीला नष्ट करण्यासाठी चालली, आणि भीमरायांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तळपती जी लेखणी आहे, इथल्या बहुजनांना हक्क अधिकार देण्यासाठी, लिहिण्यासाठी ती चालली. अशा ह्या महान राजाचं 3 एप्रिल 1680 रोजी निधन होते. तरीही आज राजे प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या ध्यानात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतात. अशा महान राजांना अमर शेख म्हणतात. जाता जाता एवढंच म्हणेन की अमर शेख म्हणतात की आजही हवा मज असाच शिवबा माझा, आजही हवा मज असाच शिवबा माझा, तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा, तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा, तो राजा कसला लोकशाहीचा कलिजा, तो राजा कसला लोकशाहीचा कलिजा, तो राजा असूनी पर समाजवादी सर्जा, मुजरा माझा त्या महान संस्कृती बुरजा, मुजरा माझा त्या महान संस्कृती बुरजा, भागवित होता आधी जनतेच्या गरजा. नफ्यासाठी धडपडे त्यास म्हणे तू मर जा, नफ्यासाठी जो धडपडे त्यास म्हणे तू मर जा, ठाव नव्हता विसावा फक्त ठाव होती प्रजा. सारी हयात घोड्यावर गेली, सारी हयात घोड्यावर गेली, काया झिजवली प्रजा सुखी केली,
सारी हयात घोड्यावर गेली, काया जिजवली, प्रजा सुखी केली, कीर्ती पसरली, अशी फुलवेली पुन्हा उगवली नाही बघा राजे, अशी फुलवेली पुन्हा उगवली नाही बघा राजे. अशा पद्धतीने अनेक शायरांनी, अनेक लेखकांनी, हजारो लाखो, आज जेव्हा मीडिया, सोशल मीडियावर मी पाहत होते 8 दिवस शिवराय कुठं कुठं सापडतात. सर म्हणले की इथून टिपण काढा, तिथून, पण लाखो, कितीतरी पुस्तका, कितीतरी लेखक शिवरायांबद्दल लिहिलेले आहेत. ह्या महान राजाच्या भूमीत माझा, आपला सगळ्यांचा जन्म झालाय. आपण स्वतःला खूप भाग्यवान समजूयात, कारण आज लोकशाही आहे म्हणून मी बोलू शकते. ह्या बोलणाऱ्या युगामध्ये मांडू शकते. त्या युगामध्ये माझा जन्म झालाय. तर आपण या सगळ्या जे सरांनी व्याख्यानमाला चालू केली आहे, खरंच सर खूप खूप म्हणजे किती धन्यवाद मानावेत तुमचे, खरंच. कारण ही व्याख्यानमाला मध्ये मी भाग घेतल्यामुळं शिवराय मला समजून घेता आले, शहाजीराजे समजून घेता आले, जिजाऊ समजून घेता आले. तर हे समजून घेत असताना आपण ह्या सर्वांचे जे विचार आहेत आचरणात आणू. आणि जाता जाता एवढंच की शोधू नका महामानव, शोधू नका महामानव मूर्तीत दगडांच्या, शोधू नका महामानव मूर्तीत दगडांच्या, सापडू दे महामानव कृतीत मानसाच्या. आणखी एक कविता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे, आणि ती कविता म्हणजे इथले जे तरुण आहेत, आज शिवरायांच्या अनेक, आज परभणीतलं घ्या, आपलं म्हसाजोगत घ्या, त्यासाठी ही कविता डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी खूप सुंदर, ते डॉक्टर आहेत, इथं देऊमध्ये आहेत. चल दंगल समजून घेऊ, ह्या कवितेने मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे. तर प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका, आहे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. चल दंगल समजून घेऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले. आदेश आले, अफवा आले, रंगीबिरंगी झेंडे आले. दगडासोबत धोंडे आले, कळपाकळपाने गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घर पेटले. दंगल पेटली, घर पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले. गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, त्यात माणसांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलो कोण? ना धर्मावाले ना जातीवाले, आले माय बाप अन भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबांचं हाल झालं. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबांचं हाल झालं. पोलिसांनी हुडकली त्यात सगळी पोरं अडकली. पोलिसांनी हुडकली त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा, कशाची शाळा कशाची परीक्षा. पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला. पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला. त्यांची आपापसात मिटिंग झाली, आतल्यात शटिंग झाली. पैशांनी कोडी फिटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं दंगलीभोवती होत असतं. पेटवणाऱ्याची सुटतात, आपली भाकरीसाठी मोतात. आता त्यांच्या ढुंगावर कच्चून दंडे पडतात जेलात. आता त्यांच्या ढुंगावर कच्चून पडते जेलात. पेटवणाऱ्याची सुटतात, आपली सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीत होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. शेवटचं हे जे वाक्य आहे ते लक्ष देऊन ऐका. काय म्हणतात बघा स्वप्नील चौधरी. अरे कधी कधी सुधारणार आमची लोक, अरे कधी कधी सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावर आमचं डोकं. थोडं तरी उमजून घ्या, महापुरुष समजून घ्या. थोडं तरी उमजून घ्या, महापुरुष समजून घ्या. खोटं नाटं सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो. 1-2 बोटे दंगलीमध्ये पाठवतो. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतो. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतो. गोध्राकांड, सानापूर, भीमा कोरेगावही घडवतो. आम्हीच साले भिकार चोट, आम्हीच साले भिकार चोट, विसरून जातो भूक पोट. त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो, फुकटचं फसतो. त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो, फुकटचं फसतो. आता दंगलीत पण आम्ही सोडलं पाहिजे. जातीपातीला गाडलं पाहिजे. पेटवणाऱ्याला आधी झोडलं पाहिजे. भीमराय आपले, शिवराय आपले. भीमराय आपले, शिवराय आपले. आपण सारे भाऊ भाऊ. संविधानाचं गाणं गाऊ. चला भारतीय नागरिक होऊ. अत्त दीप भवसूत्र, अत्त दीप भवसूत्र, त्या तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला फुलस्टॉप देऊ. चला दंगलीला फुलस्टॉप देऊ. धन्यवाद. तुम्ही मला इथं शांतपणे सर्वांनी ऐकून घेतलात. मला इथे बोलण्याची संधी दिलात.
त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. नमो बुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. बळीराजा सुखी भव. धन्यवाद. अतिशय सर्वांना प्रेरित करणार, सर्वांच्या मनावर एक सुंदर असा आघात करून वास्तववादी विचारांचं दर्शन घडवणार, परखड मत व्यक्त करणार, छत्रपतींच्या मनातला स्वराज्यातला भाव प्रकट करणार आणि खऱ्या अर्थाने जिजाऊंला अपेक्षित स्वराज्य कसं होतं अशा प्रकारचं दर्शन घडवणार, अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी, एनर्जीनं भरलेलं, जोशपूर्ण, उत्साहवर्धक, शेरो शायरी चारोळ्या, अत्यंत सुंदर अशा परिणामकारक कविता आणि सुंदर अशा उदाहरणांची पेरणी, अशा अनेकविध अंगांनी सजलेलं धजलेलं, सर्वांच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने रुजलेलं असं एक सुंदर असं पुष्प आज सन्माननीय मंगलताई सावंत आपण आपल्या ओघवत्या, ओजस्वी, तेजस्वी वाणीमधून सर्वांसमोर सादर केलेला आहे.